पुणे विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। विद्यापीठाचं गेट तोडून विद्यार्थी आत घुसलेले आहेत आणि कॅरी ऑनच्या मागणीकरता विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। ही बातमी पुण्याच्या विद्यापीठातून येते आहे, म्हणजे पुण्यातून येते आहे। विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, विद्यापीठाचं गेट तोडून विद्यार्थी आत घुसलेले आहेत। त्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेत। आपण बघतोय पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं होतं, पण ते बॅरिकेडिंग सुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न झाला आणि विद्यार्थी गेटच्या आत घुसलेले आहेत। कॅरी ऑनच्या मागणीकरता हे विद्यार्थी आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांना अधिक विचारूया। अभिजित, कॅरी ऑनची मागणी होती, काय नेमकं म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं? एवढे आक्रमक झाले विद्यार्थी, काय सांगाल? सुवर्णा, खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यभरातून विद्यार्थी जे आहेत ते अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी येतात आणि याच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कॅरी ऑनची सवलत लागू करावी या मागणीसाठी आज आंदोलन ठेवलं होतं। विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून हे आंदोलन जे आहे ते सुरू झालं, पण प्रशासकीय इमारत जी आहे सुवर्णा विद्यापीठाची त्यामध्ये त्यांना येऊ दिलं जात नव्हतं। तर त्यावेळी विद्यार्थ्यांनी गेटवरती चढून जे बॅरिकेडिंग केलं होतं त्या बॅरिकेडवरती चढून ते बॅरिकेड खाली पाडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि आता या विद्यार्थ्यांनी री एक्झाम व्हावी, कॅरी ऑनची मागणी जी आहे ती आमची पूर्ण करा। जर अमरावती विद्यापीठात कॅरी ऑनची मागणी पूर्ण होत असेल तर आमची का होत नाही? त्यासह निकाल जे लागले त्या निकालांमध्ये बरेचसे घोळ झालेत असा आरोप करत या विद्यार्थ्यांनी आता प्रशासकीय इमारतीबाहेर जे आहे हे आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। आणि याच ही आंदोलनाच्या वेळी कुलगुरूंनी स्वतः खाली यावं, कुलगुरूंनी जे आहे ते आमचं निवेदन स्वीकारावं अशी मागणी हे सगळे आंदोलनकर्ते विद्यार्थी जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत। आता गेल्या अर्ध्या तासापासून हे आंदोलन आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण दृश्य अत्यंत बोलकी आहेत। पुणे विद्यापीठाच्या गेटवर हा सगळा सावळा गोंधळ बघायला मिळतोय। विद्यार्थी आक्रमक झाले, त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर ते आक्रमक होते। त्यांनी बॅरिकेडिंग सुद्धा हलवलं आणि इतकंच नाही तर त्यांनी विद्यापीठाच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला। अभिजित आपल्याबरोबर जोडले गेलेले आहे। अभिजित, पुन्हा एकदा सांगाल, अजूनही हीच परिस्थिती आहे का? आक्रमक आहेत का सगळे विद्यार्थी? घोषणाबाजी करतायत का? आणि कॅरी ऑनची मागणी म्हणजे नेमकं म्हणणं काय आहे त्यांचं? सुवर्णा, हे आंदोलन अजूनही प्रशासकीय इमारत जी आहे विद्यापीठाची, कुलगुरूंची प्रशासकीय इमारत, तिथं हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय। खरं तर कॅरी ऑन जो पेपर आहे तो रिचेकिंगसाठी दिलेले जे पेपर आहेत त्या पेपरची फेर तपासणी करा यासह जे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले त्या निकालामध्ये आणि पेपर चेकिंगमध्ये बराचसा घोळ झाल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांनी केला होता। आणि जर अमरावती विद्यापीठानं तिथल्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली असेल कॅरी ऑनची आणि री एक्झामची, तर आमची मागणी का मान्य होत नाही असा सवाल या प्रशासनाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला करत हे विद्यार्थी जे आहेत ते अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत। कुलगुरू जोपर्यंत खाली येऊन आमचं निवेदन स्वीकारणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। खरं तर युवक काँग्रेसचे देखील कार्यकर्ते या विद्यार्थ्यांचा पाठिंबा देण्यासाठी आता या विद्यापीठात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आणि गेल्या अर्ध्या तासापासून जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं त्यावेळेस जे मुख्य प्रवेशद्वार आहे विद्यापीठाचं ते बंद करण्यात आलं होतं, पण जी बॅरिकेडिंग केली होती ती बॅरिकेडिंग तोडत आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा जे गेट आहे त्या गेटवरती चढून हे विद्यार्थी आतमध्ये घुसले प्रशासकीय इमारतीच्या बाहेर। पूर्ण विद्यार्थ्यांनी आता ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि जे निवेदन आम्हाला द्यायचे ज्या 3 मुख्य मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। आमचं ठिय्या आंदोलन या प्रशासकीय इमारती बाहेर म्हणजे कुलगुरूच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर सुरूच असेल। त्यामुळे जोरदार घोषणाबाजी आता या विद्यार्थ्यांकडून दिली जाते। आणि आता अभिजित, काही क्षणासाठी मी तुम्हाला थांबवते। ही दृश्य तुमच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। एक दृश्य आपण बघतोय की बॅरिकेडिंग सुद्धा हलवण्यात आलं आणि दरवाजा ओलांडून, मेन गेट ओलांडून सगळे विद्यार्थी आतमध्ये आले। ते आतमध्ये आल्यानंतर जसं अभिजित सांगतायत की प्रशासकीय इमारतीच्या बरोबर समोर सगळे आता ठिय्या मांडून बसलेले आहेत। अभिजित, जवळपास 400-500 विद्यार्थी दिसत आहेत, त्याहून जास्त असतील कदाचित। त्या तुलनेमध्ये पोलीस बंदोबस्त नाहीये का?
सुवर्णा पोलीस बंदोबस्त देखील आता इथं वाढवण्यात आलेला आहे. जे खरं तर विद्यापीठाचे जे जवान आहेत त्यांना देखील पाचारण करण्यात आले आणि जवळ चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे विद्यापीठ आहे. तिथले देखील अधिकारी आणि कर्मचारी आता या विद्यापीठाच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत. कारण जवळपास 300 ते 400 विद्यार्थी, जसं तू सांगितलं सुवर्णा, जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांची घोषणाबाजी या विद्यापीठात आता सुरू झालेली आहे. हे सगळे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. सोबत जे युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत विद्यापीठाचे, ते देखील या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत. ज्या 3 मुख्य मागण्या आहेत त्या स्वीकारल्याशिवाय किंवा त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही. कुलगुरूंनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी घोषणाबाजी देत हे विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. बरोबर. पोलीस बंदोबस्त या प्रांगणात लावण्यात आले. हो अभिजित, हे विद्यार्थी काय घोषणाबाजी करतायत आणि आत्ता विद्यापीठामध्ये कुलगुरू उपस्थित आहेत का? नक्कीच सुवर्णा, जी विद्यार्थ्यांची घोषणाबाजी आहे ती आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा, आम्हाला शिकण्याचा अधिकार आहे, तो अधिकार कुलगुरू आमच्यापासून हिरावून घेत आहेत, अशा घोषणाबाजी हे विद्यार्थी देत आहेत. कुलगुरू त्यांच्या मुख्य दालन जे आहे कुलगुरूंचं मुख्य इमारतीमध्ये, प्रशासकीय इमारतीमध्ये, तिथे कुलगुरू उपस्थित आहेत, तरी देखील कुलगुरू खाली येत नाहीत असा आरोप हे विद्यार्थी करतायत. आणि जोपर्यंत कुलगुरू खाली येऊन आमचं निवेदन स्वीकारणार नाहीत, कुलगुरूंना खाली यायला अडचण काय अशी ही विद्यार्थी मागणी करतायत. कुलगुरूंनी खाली यावं, आमचं निवेदन स्वीकारावं, आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि त्यांचा निर्णय कळवावा. जे कुलगुरूंचा निर्णय असेल तो मान्य असेल, पण ऍटलिस्ट खाली येऊन कुलगुरूंनी आमचं निवेदन स्वीकारावं अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत. आणि त्यांच्या दालनात कुलगुरू असतील किंवा उपकुलगुरू असतील, हे दोघेही त्यांच्या दालनात आहेत, तरीही ते खाली येत नाहीत आणि आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. कारण रिचेकिंग जेव्हा झाली पेपरची किंवा जो निकाल आला, त्या निकालामध्ये घोळ असल्याचा आरोप करतायत आणि म्हणून पुन्हा एकदा निकाल लावावा, पुन्हा एकदा पेपरची तपासणी व्हावी अशी मागणी हे सगळे विद्यार्थी करतायत. आणि घोषणाबाजी जी आहे ती अजून देखील सुरू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत किंवा ऍटलिस्ट कुलगुरू येऊन आमचं निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे ठिय्या आंदोलन संपवणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आलाय. सुवर्णा, नक्की. अभिजित, असेच सोबत राहा. एकदा पुन्हा आपण आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया जे आत्ता आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करता आहेत. आक्रमक होत एकत्र येत त्यांनी आंदोलन सुरू केलं. मेन दरवाजा जो होता, मेन गेट जे होतं विद्यापीठाचे ते बंद होतं, त्यामुळे ते ओलांडून विद्यार्थी सगळे आतमध्ये घुसले आणि मग प्रशासकीय इमारत जिथे कुलगुरू बसतात त्यांचं दालन आहे, त्या कुलगुरू बसतात त्या दालनाच्या बरोबर समोर आता विद्यार्थी शांतपणे ठिय्या मांडून बसलेले आहेत. शांतपणे म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार त्यांच्या हातून घडावा अशी कुठलीही कृती ते करत नाही आहेत, पण घोषणाबाजी मात्र जोरदार सुरू आहे. आमच्या मागण्या मान्य करा, आमचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका असं हे सगळे विद्यार्थी म्हणतायत. हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत आणि अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. साधारणपणे 500हून अधिक विद्यार्थी एकत्र आलेत आणि ते त्यांच्या मागण्या समोर ठेवतात. आमचं निवेदन कुलगुरूंनी खाली येऊन स्वीकारावं अशी मागणी या सगळ्यांची आहे. पुन्हा एकदा अभिजित, तुम्ही सांगाल आपल्या प्रेक्षकांना की काय 3 महत्त्वाच्या मागण्या आहेत या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या? नक्कीच सुवर्णा, ज्या 3 महत्त्वाच्या मागण्या आहेत ना, त्यातली पहिली मागणी जी आहे, जी कॅरी ऑनचं जी पद्धत आहे विद्यापीठाची, आधी कॅरी ऑनची पद्धत विद्यापीठात लागू होती. खरं तर सावित्रीबाई फुले पुणेचं जे विद्यापीठ आहे त्यामध्ये कॅरी ऑनची सवलत मिळत होती, पण त्यानंतर प्रशासनानं ही सवलत बंद केली. त्यानंतर जी री एक्झाम आहे, म्हणजे एखादा पेपर जर राहिला तर पुन्हा त्यांची री एक्झाम केली जाते किंवा पुन्हा त्या पेपरचं रिचेकिंग केलं जातं, पण ती रिचेकिंगच्या पद्धतीमध्ये देखील घोळ आहे. आणि दुसरं, जो अभियांत्रिकीचा पहिला निकाल लागला, त्या पहिल्या निकालात पेपर चेकिंग करण्यामध्ये घोळ जो झालाय, जो दोष आढळलाय, या 3 मुख्य मागण्या आहेत. कॅरी ऑन असेल, रिचेकिंग असेल किंवा पुन्हा एकदा फेर तपासणी आणि री एक्झाम कंडक्ट करा, अशा 3 मुख्य मागण्या घेऊन हे विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून निवेदन देत होते. पण विद्यापीठ प्रशासनानं आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्ही हा मोर्चा काढला होता. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हा मोर्चा प्रशासकीय इमारतीकडे येत होता, पण तिथंच जे गेट आहे ते बंद करण्यात आलं आणि ते गेट बंद झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत ते गेटवरून चढत आत आले. बॅरिगेट जे आहे ते खाली पाडलं आणि त्यानंतर आता जे दालन आहे किंवा जे प्रशासकीय इमारत आहे त्याच्या बाहेर घोषणाबाजी करत आणि शांततेने ठिय्या आंदोलन करत हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते कुलगुरू खाली येण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी ठाम आहेत. जोपर्यंत त्या 3 मागण्यांचं निवेदन कुलगुरू स्वीकारणार नाही, इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिलेला पाहायला मिळते. सुवर्णा, होय होय अभिजित, तुम्ही असेच सोबत राहा.
कॅरी ऑनच्या मागणीकरता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. 3 मागण्या आहेत या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या, ज्याच्याविषयी आत्ताच उल्लेख अभिजित पोते यांनी केला. अजूनही घोषणाबाजी सुरूच आहे विद्यार्थ्यांची. विद्यार्थी आक्रमक आहेत. 400-500 विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बॅरिकेटिंग बाजूला करून विद्यार्थी मेन गेटवर चढले आणि तिथून म्हणजे विद्यापीठात प्रवेश करत त्यांनी ठिय्या मानलेला आहे. आता